अधिकृत उमेदवार। मी माझं शिक्षण BCom MSW, बॅचलर ऑफ कॉमर्स, मास्टर ऑफ सोशल वर्क। मी हिमायतनगर, हदगाव आणि किनवट तालुक्यातील काही आदिवासी मागासलेली गावं, ह्या गावामध्ये मागील 25 वर्षापासून सामाजिक उपक्रम राबवत आहे। मी महाविकास आघाडीचे उमेदवार माधवराव पाटील जळगावकर आणि महायुतीचे उमेदवार बाबूराव कोळीकर हे आणि त्यांचे कार्यकर्ते माझ्याविषयी वेगवेगळ्या वावड्या हे दोन्ही पक्षाचे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते उचलत आहेत। मी त्यांना या ठिकाणी ठणकावून सांगतो, अरे तुमच्याकडे जर समजा विचार व्यक्त करण्याची हिम्मत असेल आणि चर्चा सत्र घडून आणायचं असेल तर तुम्ही एक स्टेज लावा आणि त्या स्टेजवरती तुमचे विचार पण व्यक्त करा आणि मी माझे पण विचार व्यक्त करतो आणि समाजाला काय पाहिजे ते देण्याविषयी, समाजाच्या प्रश्नाविषयी तुम्ही बोला, मी पण बोलेन आणि त्यातून समाज ठरवेल की कोण वैचारिक आहे आणि कोण अवैचारिक आहे। तुम्ही अशा प्रकारचं जे वक्तव्य करत आहात की दिलीप राठोड हा मॅनेज आहे, अरे तुम्ही जे आहात की नाही, तुमच्यासारखे लाखो लोक जरी आले आणि करोडो रुपये जरी दिले तर दिलीप राठोड हा व्यक्ती मॅनेज होण्यासारखा नाही आहे आणि मॅनेज होणार नाही आहे। अरे तुमच्यासारखे कितीतरी आले, कितीतरी गेले, परंतु हा दिलीप राठोड आहे ना, हा दिलीप राठोड आहे आणि हा दिलीप राठोड तुमच्यासारख्या लोकांना जे आहे तुमची जागा दाखवू शकते। कोणत्याही आमिषाला दिलीप राठोड बळी पडणार नाही, कारण का दिलीप राठोडची धमक आहे आणि दिलीप राठोड हा आतापर्यंत समाजासाठी काम केलेला आहे आणि पुढे पण समाजासाठी काम करणारा व्यक्ती आहे। त्यामुळं तुम्ही अशा किती जरी वावड्या उचलल्या तर हा जो समाज आहे, हा जो मतदार आहे, हा दिलीप राठोडवरती विश्वास ठेवून आहे। अरे तुम्ही जे बोलत आहात, तुम्ही जे करत आहात, तुमच्या पायाखालची वाळू आता घसरत आहे आणि सर्वसामान्य समाज हा ओबीसी असेल, एसटी असेल, ओबीसी असेल, एसटी असेल, एससी असेल, मायनॉरिटी असेल, हा सर्वसामान्यातला सर्वसामान्य समाज माझ्या पाठीमागे आहे। अरे तुम्ही काय मला मॅनेज करू शकता? अरे तुम्ही विकणारी लोक, तुम्ही मला काय मॅनेज करू शकता? माझ्या समाजासाठी तुम्ही 5,000 नाही 10,000 कोटी रुपये जरी फेकलात तरी हा दिलीप राठोड मॅनेज होणारा नाही। अरे मी विचाराशी बांधील आहो आणि प्रिन्सिपली मी पक्का आहो। तुमच्यासारखी लोक येतील, तुमच्यासारखी लोक जातील, तुम्ही फक्त पैशासाठी आणि तुम्ही फक्त स्वतःसाठी कामे करणारी लोक आहात। तुम्ही पैशासाठी आणि स्वतःसाठी कामे करणारी आहात, तुम्ही समाजासाठी काम करणारी लोक नाही आहेत। तुमच्या बिल्डिंगा झाल्या, तुम्ही मोठमोठे जमिनी घेतल्या, त्या राजकारणामध्ये पडून पण तुम्ही समाजासाठी काही केलं नाही। समाजासाठी तुम्हाला करायची हिंमत असेल तर तुम्ही पुढे या। चला, तुम्ही आतापर्यंत सार्वजनिक जीवनामध्ये जे काही कमवलं ते तुम्ही दान करा। दिलीप राठोड सुद्धा जर सार्वजनिक जीवनामध्ये काही कमवलं असेल तर ते पण ते समाजासाठी दान करण्याची ताकद या दिलीप राठोड मध्ये आहे, तुमच्यामध्ये ती ताकद नाही आहे। तुम्ही काय होता, तुम्ही काय झालात याचा तुम्ही विचार करा आणि तुमच्याकडे या 5-25 वर्षापूर्वी जेवढी संपत्ती होती तीच संपत्ती तुम्ही तुमच्याकडे ठेवा, बाकीची सर्व दान करा। दिलीप राठोड पण त्याच्याकडे 5-25 वर्षापूर्वी जी संपत्ती होती तीच संपत्ती ठेवेल आणि बाकीची सर्व संपत्ती समाजाला दान करेल। आणि तुमच्यासारखे ऐरे गैरे ज्याला पैशाचा महत्व देता तुम्ही, तो दिलीप राठोड पैशाला महत्व देणारा व्यक्ती नाही। दिलीप राठोड दानशूर आहे, दिलीप राठोड दान करणार आहे, दिलीप राठोड
जे दानशूर लोक आहेत त्याच्याकडून दान घेऊन लोकांना वाटप करणारा व्यक्ती आहे. त्यामुळे माझ्यासारख्या माणसावरती तुम्ही असे आरोप करू नका. तुम्ही खचून जात आहात. खचून जाऊन तुम्ही अशा प्रकारचे आरोप करत आहात. जर तुमचे असे आरोप तुमचं सिद्ध जर केले तर मी माझी उमेदवारी पण या ठिकाणी मागे घेऊ शकतो. परंतु तुम्ही ते सिद्ध करा. तुमच्यामध्ये ताकद असेल तर ते सिद्ध करा. आणि सिद्ध जर करत नसाल तर तुम्ही त्या ह्याच्यामधून आउट व्हा. एवढं तुम्हाला आवाहन करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. आणि माझ्या जनतेस माझ्या मतदार बंधू आणि भगिनींना SC असेल, ST असेल, OBC असेल, मायनॉरिटी असेल, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. ही जी लोक आहेत भूलथापा देऊन आतापर्यंत राजकारण केली, यांची घरं भरली आणि हे मोठे झाले. तुमचा आमचा त्यांनी विचार केला नाही आणि ते यापुढे सुद्धा विचार करणार नाही. म्हणून फक्त आणि फक्त येत्या निवडणुकीमध्ये एका सुशिक्षित, एक उच्च शिक्षित, वैचारिक, जे मानव अधिकारावर काम करते, जे बाल अधिकारावर काम करते, जे महिलांच्या अधिकारावर काम करते, जे फूड सिक्युरिटी असेल, निवाराचा अधिकार असेल, ह्या अधिकारावर काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे सर्वसामान्य जनता राहा. मी तुम्हाला दाखवून देईल या महाराष्ट्राचा आमदार कसा आहे, ह्या हदगाव हिमायतनगर तालुक्याचा आमदार कसा राहील हे तुम्हाला दाखवून देईल. आणि तुमचे जे काही प्रश्न असतील, अनेक प्रश्न आहेत आपल्याकडे, फक्त आणि फक्त हे रस्ते केले, नाल्या केल्या तर त्यालाच आपण विकास मानतो. परंतु हा भौतिक विकास आहे. शाश्वत विकासासाठी तुम्ही मला मदत करा. रोजगाराचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, निराधारांचे प्रश्न असतील, मुलांचे प्रश्न असतील, या प्रश्नावरती काम करण्याची मला संधी द्या. आणि येत्या 20 तारखेला फक्त आणि फक्त दिलीप राठोड आणि दिलीप राठोडची जी निशाणी आहे गॅस सिलेंडर, वंचित बहुजन आघाडी, याच पक्षाला आपण मतदान करा आणि मला भरघोस मताने निवडून द्या.